नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छोटा जिओचा मोबाईल आहे ना, याचं कव्हर कसं बनवायचं, म्हणजे कमरेला अडकवण्याचं। तर तुम्हाला मोठ्या मोबाईलचं बनवायचं असेल तर तुम्ही सेम हीच पद्धत आहे, फक्त मेजरमेंट तुमची लांबी रुंदी वगैरे जास्तीचं घ्या, म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग। तसं तुम्ही हा मोबाईल ठेवून दाखवलेला आहे, तर तुम्ही तुम्हाला ज्या मोबाईलचं कव्हर शिवायचं असेल त्याच्या मापावरती शिवू शकता। आता छोट्या मोबाईलसाठीच मी हे खास दाखवत आहे, कारण की तुमच्या मम्मीकडे म्हणा किंवा सासूबाईंकडे कोणाकडे असं छोटा मोबाईल असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच कमरेला अडकवण्याचं पाऊच म्हणा किंवा मोबाईलचं कव्हर आहे ते बनवून देऊ शकता, किंवा विक्रीसाठी पण तुम्ही बनवू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, आणि लाईक केल्यानंतर हाईपचे पॉईंट पण देत चला, आणि नवीन असेल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे अशा पद्धतीने एक कॉटनचा फॅब्रिक घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो घेऊ शकता इथे, आणि त्याचबरोबर अस्तरसाठी पण आपल्याला एक कपडा लागणार आहे। आता अस्तरचा कपडा मी या मेजरमेंटनुसार कट करून घेतलेला आहे, तर त्याच मेजरमेंटनुसार आपल्याला हा जो मेन फॅब्रिक आहे तो पण कट करायचा आहे। तर याची लांबी किती घेतली ते सांगते। तर बघा, साधारणतः 12 इंच आपल्याला इथे लांबी घ्यायची आहे, आणि रुंदी घ्यायची आहे 5 इंच। हे थोडं वाढव दिसतंय, कारण की मी कॅनव्हास पेपर बरोबर मापात कट केलेला आहे 12 बाय 5 इंचाचा। तर हे माप कसं घेतलं ते सांगते। बघा, माझ्याकडे हा छोटा जिओचा मोबाईल आहे, याच्या मापावरती आपल्याला कव्हर बनवायचं आहे। तर त्यासाठी तर हा 5 बाय 2 इंचाचा आहे, त्यामुळे मी याचं मेजरमेंट असं घेतलेलं आहे। आता अस्तरचा कपडा आपण जरा वेळ साईडला ठेवू, आणि ह्याच्या आतल्या साईडने आपल्याला हा जो कॅनव्हास पेपर आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि त्याचबरोबर फ्लॅपवाल्या पार्टसाठी पण मी इथे कपडा आहे तो घेतलेला आहे। आता याचं पण माप सांगते तुम्हाला। तर ह्याचं 4 इंच लांबी घेतलेली आहे, आणि रुंदी घेतलेली आहे 3 इंच। 4 बाय 3 इंचाचा एक पीस, आणि 5 बाय 12 इंचाचा एक पीस, यावरती आपण प्रेस करून घेऊ। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हा कॅनव्हास पेपर मी प्रेस करून घेतलेला आहे। आता एक्स्ट्राचा आहे तो कट करून घेऊ। तर तुम्हाला जर मोठ्या मोबाईलसाठी कव्हर बनवायचं असेल तर तुम्ही मी जी लांबी 12 इंच घेतली ना, त्यामध्ये पण तुम्ही वाढव घेऊ शकता, आणि रुंदीमध्ये पण वाढव घेऊ शकता। आता यानंतर आपल्याला इकडनं बघा, जिकडनं आपली लांबी आहे 12 इंच ना, त्या साईडने 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला एक झिपर पॉकेट बनवायचं आहे वरच्या साईडने, त्यासाठी, आणि 5 इंचाची झिप घेतलेली आहे मी इथे। झिपमध्ये रनर पण ऑलरेडीच वाहून घेतलेला आहे। आता बघा, झिपची राईट साईड आहे ती कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची, आणि या झिपवरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची, आणि फिनिशिंगमध्ये दाबटीप येण्यासाठी परत मी वरच्या साईडने अजून एक डबल दाबटीप देऊन घेतली। आता जो 1.5 इंच कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेऊया, आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ। ठीक आहे, तर या पद्धतीने आपली झिप आहे ती स्टिच करून झाली। आता आपल्याला या पॉकेटला अस्तर लावून घ्यायचं आहे। तर बघा, अस्तरचं माप कसं काढायचं, अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करायचा। तर तुम्हाला इथे अस्तरचं माप कळणार आहे, स्क्रीनवरती पण माप दिलेलं आहे मी 6 बाय 5 इंच, आणि उंची थोडी जास्त घेतली तरी चालेल, कारण की अर्धा इंच ते फोल्डिंगमध्ये जाणार आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला हे अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे। तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला हे पाऊच शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर अशा प्रकारे आपण हे जे अस्तर आहे ते चारही बाजूने स्टिच करून घेतलं। आता एक्स्ट्राचा जेवढा अस्तरचा कपडा असेल तो आपण कट करून घेऊ। आता त्यानंतर आपल्याला इकडनं वरच्या साईडने एक हँडल आहे छोटंसं अडकवण्यासाठी, ते बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी तुम्ही विदाऊट मेजरमेंटचा कपडा घेतला तरी पण चालतो आहे। तर मी इथे 3 बाय 2 इंचाचा घेतलेला आहे, एक्स्ट्रा झाला तर तो आपण नंतर कट करू शकतो। आणि सिम्पल हँडल आहे ते आपल्याला बेल्ट म्हणा, हँडल म्हणा, ते स्टिच करून घ्यायचे। अगदी 1 इंचवरती राहील अशा पद्धतीनेच ते आपल्याला म्हणजे लागणार आहे। तर बघा, या पद्धतीने मी इथे फोल्ड केलं, आणि बघा इकडनं आपला जो रुंदीचा पार्ट आहे त्याचा सेंटर काढायचा, आणि जिथे सेंटर मार्क केलं आहे तिथेच आपल्याला हे जे हँडल आहे ते 1 इंचवरती राहील अशा पद्धतीने स्टिच करायचा, आणि वाढव झालेला कपडा एक्स्ट्राचा कट करून टाकू आपण। ठीक आहे, बघा सेंटरलाच मी हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता त्यानंतर जो फ्लॅपवाला पार्ट होता आपण ज्याला आपण कॅनव्हास पेपर प्रेस केला, त्याचं माप परत एकदा मोजून दाखवते, 4 बाय 3 इंच। आता रुंदी जिकडनं 3 इंच आहे तिथे आपण 1.5 इंचावरती दोन्ही कडेला मार्क करून घेऊ, आणि जिकडनं 4 इंच आहे तिथे आपण 2 इंचावरती मार्क करू, आणि हे जे तीनही पॉईंट आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने एकमेकांना जोडून घ्यायचे, म्हणजे एक त्रिकोणाचा आकार तयार झाला आहे। ठीक आहे, तुम्हाला इथं मी माप परत एकदा लिहून दाखवलं, तसं तर स्क्रीनवरती पण दिलंच होतं। आता जशी मार्किंग केली तशीच याची कटिंग पण करून घेऊ। तर टच बटनची आपण इथे मार्किंग करून घेऊ। आता जिथे त्रिकोणाचं टोक आहे तिथून वरती 1 इंचावरती मार्क करायचं आहे आपल्याला, आणि
या पद्धतीने ते सेंटरचं पण एक मार्क करायचं. तर असा कपडा फोल्ड करायचं म्हणजे ते सेंटर आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे मॅग्नेटवाला टच बटन लागणार आहे. तर हे 10 रुपयाला मिळतं. कोणत्याही दुकानामध्ये भेटू शकतं तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या. आता जी मार्किंग आपण आतल्या साईडने केली ना टच बटन लावायची, तीच वरच्या साईडने करून घ्यायची, कारण की आपल्याला इकडनं ते टच बटन लावून घ्यायचं आहे त्यासाठी. ठीक आहे. तर जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला हे टच बटन तिथेच लावून घ्यायचं. थोडंसं कैचीने कट करून घेऊ शकता तुम्ही आणि वरतून ती प्लेट आहे ती ठेवायची आणि हे कडेकडेला दाबून द्यायचं. ठीक आहे. तर टच बटन लावून झालं. आता परत आपल्याला एक 4 बाय 3 इंचाचा कपडा घ्यायचा आणि दोन्ही कापडाची राईट साईड समोरासमोर आहे आणि बाकीच्या बाजू स्टिच करायच्या. फक्त एकच बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे. अगदी डिटेल, हळू आणि सावकाश दाखवत आहे मैत्रिणींनो. आणि आपण 1 इंचावरती टच बटन याच्यासाठीच लावलं आहे, आपल्याला ही स्टिचिंग करता यावी त्यासाठी. ठीक आहे. आणि इथे पण आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे 3 ठिकाणी. आता जिथून आपण हा पार्ट ओपन ठेवला इथून आपल्याला हा पलटी मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित जिथे कॉर्नर होते ते बाहेर काढून घ्यायचे आणि यावरती परत आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. आणि दाब टीप देताना पण आपल्याला अडचण येत नाही टच बटनची, कारण की आपण ते वरती लावले होतो थोडंसं त्यामुळे. आता हा पण पार्ट मी बंद करून घेत आहे. ठीक आहे. तर फ्लॅपवाला पार्ट पण आपला स्टिच झाला आहे. आता ह्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे बघा. जिकडनं आपली 4 इंच होती ना त्या साईडने बघा अशा पद्धतीने मी फोल्ड केला, इथे सेंटर मार्क केला आणि इथे पण ऑलरेडीच आपण ते सेंटरला हुक अडकवण्यासाठी हँडल लावलेलं आहे. तर त्यावरतीच आपल्याला हा फ्लॅपवाला पार्ट ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा मी जो टच बटनवाला पार्ट आहे तो वरतूनच ठेवलेला आहे बघा या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला यावरती अस्तर पण स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडनी आणि ह्या साईडनी. तर अस्तर स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला मी अगोदर सांगते तुम्हाला अस्तर कसं स्टिच करायचं आहे ते बघा दोन्ही रुंदीच्या साईडने. पण त्या अगोदर आपल्याला इथे दुसरं जे टच बटन लावायचं ना त्याची पण मार्किंग करून घ्यायची. पण त्याची मार्किंग बघा कशी करायची. तर तुम्ही जर अशी मार्किंग केली तर तुम्हाला काय चेंजेस होईल ते पण सांगते मी. फोल्ड कसं केलं आहे मी ते बघा अगोदर. इथे एक मार्किंग आली. ठीक आहे. तर ही चुकीची मार्किंग आहे आपण टच बटनची जी केलेली आहे ती. तर खरी मार्किंग कशी आहे किंवा तुम्ही अशी केली तर काय होईल ते सांगते बघा. तर वरच्या साईडने ते मागच्या साईडने असं पायपिंगसारखं दिसेल तर तसं दिसू नये ना त्यासाठी आपल्याला टच बटनची अशी ओरिजिनल मार्किंग करून घ्यायची, म्हणजे करेक्ट मार्किंग म्हणू शकता तुम्ही. तर परत एकदा तुम्हाला समजावून सांगते नसेल समजलं तर बघा परत एकदा दाखवते. आपला हा जो पार्ट आहे अशी दाब शिलाई येणार आहे त्याच्यावर, तर त्यामुळे इकडनं पण आपल्याला तेवढंच पार्ट शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून तेवढा गुंतवून घ्यायचा आणि मग ही इकडच्या टच बटनची मार्किंग आपल्याला आत्ताच करून घ्यायची आहे. पण तो शिलाईत जाणारा पार्ट आहे ना तो पण आपल्याला फोल्ड करूनच घ्यायचा आहे आणि मगच टच बटनची मार्किंग आहे ती ॲक्युरेट येणार आहे. ठीक आहे. आणि जशी आपली ॲक्युरेट मार्किंग आली ना तिथेच आपल्याला टच बटन लावून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी हे टच बटन लावून घेतलं आणि परत एकदा चेक करत आहे मी. परत का चेक करते ते पण सांगते तुम्हाला. का तर आपलं हे टच बटन बरोबर लागावं त्यासाठी मी परत चेक करत आहे. ठीक आहे. तर बरोबर लागल्या गेलेलं आहे. आता त्यानंतर आपण जी प्लेट आहे ती लावून घेऊ आणि हे कडा दाबून देऊ. ठीक आहे. तर असं सारखं चेक करतच तुम्हाला ते दुसरं टच बटन लावून घ्यायचं आहे. आता परत आपण हे जो अगोदर दाखवला होता तसा अस्तरचा कपडा आहे तो दोन्ही कडेने रुंदीच्या साईडने स्टिच करून घेऊया. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो आतल्या साईडने टर्न करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तर बरोबर आपलं आतल्या साईडने जाणार आहे आणि दोन्ही कडेने आपल्याला यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. फ्लॅपवाल्या पार्टच्या बाजूने पण दाबटीप आली आणि या साईडने पण. आता बघा हे अस्तर आहे ते आपलं असं दिसत आहे बघा. नंतर हा परत एकदा चेक करू मग ते टच बटन बरोबर आहे की नाही. तर बरोबर लागलं गेलेलं आहे. आता त्यानंतर हे जे अस्तर आहे ते सेपरेट करायचं आणि मेन फॅब्रिक सेपरेट करायचं आणि परत रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आणि जिथे आपला मेन पार्ट आहे ना तिथे बरोबर ह्या दोन्ही कडेला असा फोल्ड करायचा, थोडासा पार्ट ओपन ठेवायचा आणि ह्या दोन्ही कडेच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. मी व्हॉइसओव्हर देण्यापेक्षा किंवा सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेल दाखवलेलं आहे. आता थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया दोन्ही कडेने आणि जिथून आपण हा ओपन पार्ट ठेवला आहे ना इथून आपल्याला हा पूर्ण पार्ट आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही ओपनिंगचा पार्ट थोडंसं जास्त ठेवा. एवढा जरी ठेवला तरी निघतं याच्यामधून पूर्ण पार्ट बाहेर इझिली निघतो. थोडंसं कपडा बाहेर आला ना की मग पटपट निघल्या जातो तो, पण सुरुवातीला थोडंसं अवघड वाटू शकतं. ठीक आहे. आता व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. तुम्ही एखाद्या पट्टीच्या मदतीने पेनाच्या मदतीने ते टोक बाहेर काढू शकता आणि जो ओपन स्पेस आहे ओपन पार्ट तो आता आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. जो ओपन पार्ट होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे. आता त्यानंतर हा पार्ट परत आपल्याला असा इथून आतमध्ये टर्न करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि बघा आपण हे जे टच बटन लावलं होतं ते
व्यवस्थित असं आपलं लागलं गेलेलं आहे. आणि इकडच्या साईडने पण आपलं एक झिपर पॉकेट आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही तुमची काही छोटी मोठी कॅश वगैरे ठेवू शकता आरामात, तेवढ्या साईजचं आहे. आणि इथे आपण मोबाईल कमरेला अडकवण्याचं हुक पण दिलेलं आहे बघा. त्या पद्धतीची एक हुक भेटते मार्केटमध्ये, तुम्ही ही हुक घेऊन येऊ शकता. 10 रुपयाला मिळते आणि ही आपल्याला बरोबर यामध्ये घालून घ्यायची. आणि बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोबाईल पाऊच दाखवलेला आहे बघा. अशा पद्धतीने आपली कमरेला अडकवण्याचं हुक पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. सोबत इकडने पॉकेट पण आहे. आता ज्या मोबाईलसाठी आपण हे शिवलं आहे बघा, छोट्या मोबाईलसाठीच मी हे बनवलेलं आहे. तर हा मोबाईल मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून पण दाखवते. अगदी इझिली आपला मोबाईल याच्यामध्ये जात आहे बघा. आणि सोबतच आपण फ्लॅपवाला पार्ट पण दिलेला आहे बघा. किती सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनी तुम्हाला मोबाईल पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आता याचं शिवून रेडी माप सांगते. तर 4 इंच याची रुंदी आहे बघा आणि उंची आहे 6 इंच. 6 बाय 4 इंचचा आपला हा मोबाईल पाऊच आहे, तो बनून तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला नक्की करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.